प्रफुल्लित बालविकास केंद्राच्या वतीनं शहर आणि उपनगरांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज जयंतीचं औचित्य साधून आपटेनगरमधील संकल्प माध्यमिक विद्यालयात या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. स्पर्धेच्या शुभारंभावेळी बोलताना प्रफुल्लित बालविकास केंद्राच्या या उपक्रमामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र मुलांपर्यंत पोहोचायला मदत होणार आहे, असं डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी सांगितलं. प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी या स्पर्धेमुळं मुलांमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार रुजण्यासह त्यांच्यामधील समाजभान आणि आत्मविश्वास वाढायला मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. विविध गटांमध्ये झालेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत तब्बल 2000 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येक शाळांमधील विजेत्या विद्यार्थ्यांची एकत्रितपणे अंतिम निवड परीक्षा होणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक, प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट 3 विद्यार्थ्यांना पदक, पुस्तकं आणि संबंधित शाळेला मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप जोशी, मुख्याध्यापक राजाराम हुल्ले, इंदुमती जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील, राजर्षी शाहू हायस्कूलचे बशीर शिकलगार, संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार, कैलासवासी मीनाताई ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सरदार पाटील, PM श्री महात्मा फुले फुलेवाडीच्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे तसंच या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या भव्य स्पर्धेच्या आयोजनासाठी रेश्मा कातकर, सना मुल्ला, शीतल यादव, वर्धाजी यादव, क्षितिजा पाटील, श्वेता गुरव, सिद्धेश चिले, राजवर्धन अबदार, प्रिन्स पाटील यांनी परिश्रम घेतले.